कोल्हापूर महापालिकेची 4 सदस्यीय प्रभाग रचना अखेर अंतिम झाली असून त्यामुळे निवडणुकीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। आता सगळ्यांच्या नजरा मतदार यादी कार्यक्रम आणि आरक्षण सोडतीकडे लागल्यात। दिवाळीनंतर हे दोन्ही कार्यक्रम पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। राजकीय पातळीवर आणि नागरिकांमध्येही या निर्णयाने उत्सुकता वाढली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रभाग रचना निश्चित झाल्याने आता निवडणुकीचे संकेत स्पष्ट दिसू लागलेत। मात्र अद्याप मतदार यादी जाहीर झालेली नसल्याने उमेदवारांच्या हालचाली थांबल्यात। जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच महापालिका निवडणुकीला अंतिम स्वरूप मिळेल अशी चर्चा आहे। मतदार यंत्रांची तसेच कर्मचारी यांची उपलब्धता हाही एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सूत्र सांगतात। या कारणामुळे निवडणुकीचा कार्यक्रम थोडा पुढे ढकलला जाऊ शकतो। प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतरच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिवाळीनंतर निश्चित होण्याची शक्यता आहे। त्यानंतर हरकतीसाठी दिल्या जाणाऱ्या मुदतीवर अंतिम वेळापत्रक ठरणार आहे। तरीही नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आता उत्सुकतेचा शिगेला पोचलेला हा टप्पा राजकीय हालचालींना नवी दिशा देणार यात शंका नाही। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।